श्री स्वामी समर्थ। झोपेचे नियम आणि गणित। श्वास घेणे, खाणे आणि पाणी पिणे हे ज्याप्रमाणे जीवनात आवश्यक आहे त्याप्रमाणे झोपही तितकीच महत्त्वाची आहे। जीवनातील झोपेचे महत्त्व विज्ञान आणि शास्त्रामध्ये विस्तृत रीतीने स्पष्ट केले आहे। शास्त्र आणि पुराणानुसार खालीलप्रमाणे झोपेचे नियम सांगितले आहेत। भविष्य पुराणात असे म्हटले आहे की झोपण्यापूर्वी व्यक्तीने नेहमी हात-पाय धुवावेत। विष्णू पुराणानुसार व्यक्तीने कधीही अस्वच्छ किंवा दुसऱ्याच्या पलंगावर झोपू नये। झोपण्यापूर्वी नेहमी पलंग स्वच्छ करून किंवा स्वच्छ चादर पसरून घ्या। मनुस्मृती नावाच्या ग्रंथानुसार कधीही निर्जन किंवा निर्जल घरात एकटे झोपू नये। यासोबतच कोणत्याही मंदिरात किंवा स्मशानभूमीत झोपू नये। पद्मपुराणानुसार दीर्घायुष्य आणि निरोगी शरीर ठेवण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठावे। चाणक्य धोरणानुसार जे लोक विद्यार्थी, नोकर किंवा द्वारपाल आहेत त्यांनी जास्त झोपू नये। झोपण्याच्या दिशेबाबत शास्त्रातील नियम हिंदू धर्मग्रंथानुसार कधीही दरवाजाकडे पाय ठेवून झोपल्यामुळे सुखसमृद्धी कमी होते। नेहमी पूर्व किंवा दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपावे। पश्चिम आणि उत्तरेकडे तोंड करून झोपू नये। उत्तर आणि पश्चिमेकडे डोके ठेवून झोपल्याने रोग वाढत जातात आणि आयुर्मान कमी होत असते। जर तुम्ही तुमच्या घरी झोपत असाल तर पूर्व दिशेला डोके असावे। जर तुम्ही तुमच्या सासरच्या घरी झोपत असाल तर डोके दक्षिण दिशेला असले पाहिजे। आणि तुम्ही जर विदेशात प्रवास करत असाल किंवा झोपत असाल तर डोके नेहमी पश्चिम दिशेला असावे। झोपण्याची योग्य वेळ संध्याकाळ आणि विशेषतः संधिप्रकाशात झोप घेऊ नये असे शास्त्रात सांगितले आहे। यामुळे घरातील सुखसमृद्धी आणि व्यक्तीचे वय ऱ्हास पावते। शास्त्रानुसार रात्रीच्या पूर्वार्धात झोपी जावे आणि ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून संध्या वंदन करावे। मात्र आधुनिक जीवनशैलीत हे शक्य नसले तरी लवकर झोपण्याचा आणि लवकर उठण्याचा प्रयत्न करा। दिवसाच्या दुसऱ्या प्रहराला मध्यान्हाला म्हणजे सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असते। यावेळी चुकूनही झोप घेऊ नये। वयानुसार किती तास झोप आवश्यक आहे? नवजात मुले 11 ते 14 तास झोप घ्यावी। प्री स्कूल 3 ते 5 वय 10 ते 13 तास झोप। मुले 6 ते 13 वय 9 ते 11 तास झोप। किशोर वय 14 ते 17 8 ते 10 तास झोप। प्रौढ 18 ते 60 7 ते 9 तास। 60 वर्षावरील वृद्ध 6 ते 8 तास झोप। एकूणच किमान 8 तासांच्या झोपेची आवश्यकता प्रत्येक व्यक्तीला असते, कारण पुरेशी झोप झाल्यानंतरच मेंदूला आराम मिळतो आणि मेंदू कार्यक्षम राहू शकतो। त्यामुळे झोपेच्या वेळा सांभाळूनच कामाचे वेळापत्रक करावे। आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।